नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, प्रत्येकजण शिक्षण घेतो आणि वेगवेगळ्या डिग्र्या पूर्ण करतो, नोकरी व्यवसाय करून आपण पैसे कमवतो. प्रत्येकजण पैसे कमवणे ह्या सगळ्याचा एकच उद्दिष्ट आहे आणि पैशामुळे सगळ्या गरजा भागतात हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु आपलं उत्पन्न बंद होणार आहे हे माहिती आहे, परंतु प्लॅनिंग करत नाहीत बरेच लोक आणि केलं तर चुकीच्या ठिकाणी. गुंतवणूक वाईट नसते, परंतु त्या गुंतवणुकीमध्ये 100 वर्ष पैसे द्यायचं असं कुठेही नसतं. बघा, आता आपण 15, 20, 25 वर्ष शिक्षण घेतो. आपण वयाच्या 22, 25पर्यंत शिक्षण घेतो आणि आपल्याला नोकरीचा पिरियड किती मिळतो? वयाच्या 60पर्यंत. आता उशिरा नोकरी लागली तर नोकरी कमी मिळते, हे सगळ्यांना माहीत आहे. व्यवसायातसुद्धा तेच सूत्र चालू आहे, व्यवसायातसुद्धा तेच तत्त्व आहेत. आपण व्यवसाय जरी आपल्याला कुणी कामावून काढत नसेल तर परंतु आपण काय करतो, वय वाढल्यावर आपल्याला पूर्व कार्यक्षमतेने आणि क्वालिटी काम करता येत नाही, जसं दिसत नाही, शरीराचे हात पाय काम नीट करत नाहीत. हे नैसर्गिक क्रिया आहे, ह्याला थांबवू शकत नाही. फक्त ह्याचा योग्य वापर करून योग्य वेळेची संधी साधून आपल्याला प्लॅनिंग करता येतं. मित्रांनो, थांबवता तर येत नाही, संकट येणारच आहेत, फक्त येण्याच्या अगोदर प्लॅनिंग करा. जसं पैसे संपण्याच्या अगोदर बचत करा. पैसे संपल्यावर बचत करायचं महत्त्व कळून उपयोग आहे का? असंच घडते. पैसे आपल्या हाताने आपण संपवतो, सगळा खर्च करतो, आलेलं उत्पन्न आपण पूर्णपणे संपवतो. अगोदरच उत्पन्न येण्याच्या अगोदर प्लॅनिंग करतो आपण. काही लोक कर्ज काढून प्लॅनिंग करतात. मित्रांनो, ॲसेट आणि लायबिलिटी ह्याच्यातला फरक बऱ्याच लोकांना कळत नाही. आपण जिम्मेदारी वाढवतो आणि त्यासाठी प्लॅनिंगच नसतं, म्हणून मग आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर होतो. आपलं आयुष्यभर काबाड कष्ट करून दुसऱ्याचे खिसे भरण्यात जातात. त्याचं कारण आहे, आपण एका चुकीच्या मार्गाने जात असतो आणि मार्ग आपल्याला सांगणाऱ्या व्यक्तीचं आपण ऐकत नाही. आता पैशाची ग्रोथ करणं हे आपल्यासाठी हिताचं आहे, फक्त हेच कळत नाही. पहिले खर्च केले जातात. मला सांगा, तुमचं जे उत्पन्न एक दिवस बंद होणार आहे. आता बघा, 60पर्यंत तर नोकरी मिळते, व्यवसाय चांगला करू शकतो आपण, परंतु मधल्या पिरियडमध्ये डिसेबिलिटी, डेथ आणि डिसीज हे कुणाच्या आयुष्यात कधी येतील सांगता येत नाही. देव न करो अशा कुणाच्या आयुष्यात अडचणी येऊ नये. आल्या तर आपल्याकडे काय प्लॅनिंग? जसं भूक लागले तर जेवण तयार असले तर आपल्याला अन्न खाऊन आपली भूक भागवता येते, तसंच आहे. पैसे लागतात त्यावेळेस पैसे नसतात आणि कमवता येत नाही. मग काय होतं, आयुष्य पुढचं फार दुःखदायी आणि टेन्शन आणि त्रासानं, मान अपमान मिळत नाही, लाचारासारखं जीवन जगावं लागतं. मित्रांनो, आजसुद्धा हीच अवस्था आहे सगळीकडं. आपल्याला कुणीही किंमत देत नाही, कारण आपल्याला उलट असं बोललं जातं की तुम्हाला कळत नव्हतं का, म्हणजे वरनं आपल्याला परत आपली फजिती केली जाते. म्हणून काही लोक प्रॉब्लेम आपले सांगत नाहीत, कारण दुसऱ्याकडनं सोल्युशन मिळत नाहीत, ते वाढवले जातात. LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणार आपल्याला नाही, आज आत्ताच घ्या ताबडतोब, हा प्लॅन बंद होणार आहे. ओके, थँक्यू.